नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया दिलीप बिल्डकॉन लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, दिलीप बिल्डकॉन इमर्जेस ॲज L1 बिडर फॉर राजस्थान वॉटर ग्रिड प्रोजेक्ट वर्थ ₹2,952 कोटी. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, दिलीप बिल्डकॉन लिमिटेड या कंपनीला जॉईंट व्हेंचरमध्ये राजस्थान वॉटर ग्रिड कॉर्पोरेशन लिमिटेड, ज्याचे पहिले नाव होते ईस्टर्न राजस्थान कॅनल प्रोजेक्ट कॉर्पोरेशन लिमिटेड, याच्याकडून 2,952 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे, जो 27 महिन्यामध्ये पूर्ण करायचा आहे. आणि मित्रांनो, अजून दिलीप बिल्डकॉन लिमिटेडला दुसरा ऑर्डर सुद्धा मिळाला आहे आणि हा ऑर्डर सुद्धा जॉईंट व्हेंचरमध्ये मिळाला आहे. आणि मित्रांनो, हा ऑर्डर मिळाला आहे या कंपनीला जॉईंट व्हेंचरमध्ये गुरुग्राम मेट्रो रेल लिमिटेडकडून आणि या ऑर्डरची व्हॅल्यू आहे 1503.63 कोटी रुपये. आणि मित्रांनो, हा ऑर्डर यांना 30 महिने म्हणजे 2.5 वर्षामध्ये पूर्ण करायचा आहे. आणि मित्रांनो, याच दोन जबरदस्त अपडेटमुळे आज दिलीप बिल्डकॉन लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये होती. चला आता बोलूया साठलोकर इंजिनिअरिंग लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, साठलोकर इंजिनिअरिंग बॅग्स ऑर्डर्स वर्थ ₹366 कोटी फ्रॉम रिलायन्स कंझ्युमर कोमट्सू फ्री ट्रेंड अँड लिएनगर फूड्स. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, साठलोकर इंजिनिअरिंग लिमिटेड या कंपनीला टोटल 366 कोटी रुपयांचे ऑर्डर्स मिळाले आहे, ज्यामधला सगळ्यात मोठा ऑर्डर मिळाला आहे या कंपनीला रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या सबसिडरी कंपनी रिलायन्स कंझ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेडकडून 338.36 कोटी रुपयांचा. आणि मित्रांनो, हा ऑर्डर मिळाल्यानंतर या कंपनीचा टोटल ऑर्डर बुक पोहोचला आहे 1201.59 कोटी रुपयांपर्यंत. चला आता बोलूया आयनॉक्स ग्रीन एनर्जी सर्व्हिसेस लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीने आपल्या क्वार्टर 1चे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि जर आपण कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर वाढली आहे 51 कोटी रुपयांनी 56 कोटी रुपये, आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाली आहे 68 कोटी रुपयांनी 56 कोटी रुपये. आणि जर आपण नेट प्रॉफिट बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 4 कोटी रुपयांनी 22 कोटी रुपये, आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे 6 कोटी रुपयांनी 22 कोटी रुपये. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आयनॉक्स ग्रीन एनर्जी सर्व्हिसेस लिमिटेड ही कंपनी आज फोकसमध्ये होती. चला आता बोलूया JSW ग्रुपच्या जबरदस्त कंपनी JSW स्टील लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, JSW पॉस्को साइन ॲग्रीमेंट टू सेटअप 6 MTPA स्टील प्लांट इन ओडिशा. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, JSW स्टील लिमिटेड आणि साऊथ कोरियाच्या पॉस्को ग्रुपने नॉन बाइंडिंग ॲग्रीमेंट साईन केला आहे. कशासाठी? इंडियामध्ये 6 मिलियन टन्स पर ॲनमचा इंटिग्रेटेड स्टील प्लांट सेटअप करण्यासाठी. आणि मित्रांनो, यामध्ये दोन्ही कंपन्यांची 50-50% हिस्सेदारी राहणार आहे. चला आता बोलूया KEC इंटरनॅशनल लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, KEC इंटरनॅशनल शेअर सर्ज आफ्टर विनिंग ₹1,402 करोड ऑर्डर्स अक्रॉस सेगमेंट्स. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, KEC इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीला आपल्या वेगवेगळ्या बिझनेस सेगमेंटमधून ऑर्डर मिळाले आहे, ज्याची टोटल व्हॅल्यू आहे 1,402 कोटी रुपये. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज KEC इंटरनॅशनल लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये होती. आणि मित्रांनो, जेव्हापासून हा वर्ष म्हणजे 2025 सुरू झाला आहे, तेव्हापासून या कंपनीला 8,400 कोटी रुपयांपेक्षाही जास्त ऑर्डर मिळाले आहे. चला आता बोलूया
मुठूत फायनान्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, मुठूत फायनान्स टू इंजेक्ट ₹200 कोटी इंटू होम लोन आर्म फॉर ग्रोथ. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, गोल्ड लोन बिझनेसमध्ये काम करणाऱ्या जबरदस्त कंपनी मुठूत फायनान्स कंपनीचा प्लॅन आहे आपल्या हाऊसिंग फायनान्स सबसिडरी कंपनी मुठूत होम फिनमध्ये 200 कोटी रुपये इन्फ्यूज म्हणजे इन्व्हेस्ट करण्याचा, असे मुठूत फायनान्स लिमिटेडच्या MD आणि CEO जॉर्ज अलेक्झांडर मुठूत यांनी सांगितले आहे. आणि मित्रांनो, करंटली मुठूत होम फिन याचा AUM म्हणजे ॲसेट अंडर मॅनेजमेंट फायनान्शियल इयर 2026च्या Q1 मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर 41% वाढून 3096 कोटी रुपये आला आहे, जो एका वर्षाआधी म्हणजे फायनान्शियल इयर 2025च्या Q1 मध्ये होता 2199 कोटी रुपये. चला आता बोलूया रेल्वे कंपनी RVNL बद्दल, म्हणजे रेल विकास निगम लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, RVNL टार्गेट्स टू लॉन्च फर्स्ट वंदे भारत स्लीपर ट्रेन प्रोटोटाइप इन जून 2026 टू डिलिव्हर फुल 120 ट्रेन सेट्स बाय 2032. तर मित्रांनो, RVNL म्हणजे रेल विकास निगम लिमिटेडचा टार्गेट आहे जून 2026 मध्ये पहिला वंदे भारत स्लीपर ट्रेन प्रोटोटाइप लॉन्च करण्याचा. आणि मित्रांनो, रेल विकास निगम लिमिटेड 2032 पर्यंत फुल 120 ट्रेन सेट्स डिलिव्हर करणार आहे. आणि मित्रांनो, इथून आपल्याला एक गोष्ट सरळ सरळ लक्षात येत आहे की रेल विकास निगम लिमिटेड आपला बिझनेस वाढवत आहे. चला आता बोलूया डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, डिक्सॉन टेक्नॉलॉजीज HKC इंक ₹370 कोटी जॉइंट वेंचर टू मॅन्युफॅक्चर डिस्प्ले मॉड्यूल्स इन इंडिया. तर मित्रांनो, डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडने चायनाच्या HKC ओव्हरसीज लिमिटेडसोबत 370 कोटी रुपयाचा जॉईंट व्हेंचर फॉर्म केला आहे. कशासाठी? इंडियामध्ये LCD आणि TFT LCD मॉड्यूल्स प्रोड्यूस करण्यासाठी, TV, स्मार्टफोन्स आणि ऑटो डिस्प्लेसाठी. तर मित्रांनो, याचमुळे आज डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये होती. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या जबरदस्त कंपनी टाटा पॉवर कंपनी लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, S&P ग्लोबल रेटिंग्सने टाटा पॉवर कंपनी लिमिटेडची रेटिंग अपडेट केली आहे. BBB मायनस पॉझिटिव्ह आउटलुक पासून BBB स्टेबल आउटलुक. आणि मित्रांनो, याचा काय इम्पॅक्ट पडतो? तर मित्रांनो, जर S&P ग्लोबल रेटिंग्सने जर रेटिंग अपग्रेड म्हणजे चांगली केली, तर त्या कंपनीसाठी त्याचा अर्थ असा होतो की कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट रिस्क कमी आहे. आणि मित्रांनो, जर कोणत्याही कंपनीचा या रेटिंग एजन्सी कंपनीने जर रेटिंग अपग्रेड केली, तर त्या कंपनीसाठी एक पॉझिटिव्ह पॉईंट असा पण होतो की जर त्या कंपनीला आपला बिझनेस वाढवण्यासाठी जर लोन पाहिजे असेल, तर तो लोन मिळवण्यासाठी त्या कंपनीला इझी जाते या चांगल्या रेटिंग्समुळे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.